चिकू अवीट गोडवा आणि उत्तम पोषण मूल्य असणारं फळ. आपल्या नाजूकपणामुळे ग्राहकांच्या पिशवीत सर्वात वरचं स्थान मिळवणारं फळ. वाटोळ्या आकाराचा राजकुमारच जणू. बच्चे कंपनीला आवडणारं आणि सहज खाता येणारं असं फळ. देशाच्या सर्व भागात उपलब्ध असणारं आणि सर्वसामान्यांच्या खिशालाही परवडणारं असं हे फळ. महाराष्ट्र विजन 2030 नुसार कृषी क्षेत्राचे विकास दर 5% सातत्याने टिकवायचे आहे. त्याचप्रमाणे कृषी अंतर्गत जो होणारी फलपिकांची फुलांची जी नासाडी आहे ती देखील 15% कमी करायची आहे. या उद्दिष्टात अनुसरून मॅग्नेट प्रकल्पाची आखणी करण्यात आलेली आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांची निवड उत्पन्नामध्ये वाढ करणे, फलोत्पादन व फुल पिकांची गुणवत्ता तसेच त्याची उत्पादन क्षमतामध्ये वाढ करणे आणि काढणी पश्चात होणारी सर्व प्रक्रिया म्हणजे साठवणूक आणि इतर जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पायाभूत सुविधाची उभारणी करणे या सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. शेती क्षेत्रातील महिलांचा सहभाग हे नुसतं उत्पादन प्रक्रियामध्ये नाही तर संपूर्ण मूल्य साखळीमध्ये निश्चित करण्याचा एक निर्धार मॅग्नेट प्रकल्पाच्या उद्दिष्टामध्ये आहे. महिलामार्फत संचालित शेतकरी उत्पादक संस्था आणि महिला मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना क्षमता विकास तसेच पायाभूत जी सुविधा आहे त्यांच्या विकासमध्ये त्यांचा सहभाग या प्रकल्पामध्ये निश्चितच खूप लक्षणीय राहणार आहे. काढणी पश्चात हाताळणी संदर्भात अद्ययावत तंत्रज्ञान याच्याशी शेतकऱ्यांना अवगत करणे ही आपले आजच्या काळाची मोठी गरज आहे. त्यामुळं या फिल्मच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था, मूल्य साखळी गुंतवणूकदार व इतर संबंधित घटक यांनी या प्रकल्पामध्ये स्वतःस्फूर्त पद्धतीने मोठा सहभाग घ्यावा असं आवाहन मी करत आहे. चिकूचे मूळ पूर्वज हे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतले, पण आपल्या अंगभूत गुणांनी चिकूनं जगातल्या अनेक देशात आपली मुळं आणि अर्थातच फळही रोवली. सध्या चिकूचं सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या देशांमध्ये भारताचा नंबर लागतो. उच्च प्रतीचं पोषण मूल्य असणारा हा चिकू शेतकऱ्यांचं आर्थिक पोषण करण्यात काहीसा कमी पडताना मात्र दिसतो. मात्र हे चित्र आता बदलू शकतं. त्यासाठी गरज आहे चिकू पिकाची शास्त्रोक्त माहिती घेऊन काढणी नंतरचं योग्य नियोजन करण्याची. ओळख, वैशिष्ट्य आणि गुण, रंग आणि आकारावरून चिकूच्या दर्जाची पारख केली जाते. कुठलेही डाग नसणारा आणि किडी आणि रोगांपासून सुरक्षित असणारा चिकू हा दर्जेदार मानला जातो. फायबर, फ्रुक्टोज, सुक्रोज, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यासारख्या पोषण द्रव्यांनी समृद्ध असणारा चिकू गोडवा आणि पोषण मूल्य यांच्या मिश्रणाचं वरदान लाभलेला असा आहे. पिकलेल्या चिकूची पारख ही त्याच्यातील ठोस भरीवपणावरून केली जाते. उत्तम प्रतीचा चिकू हा भरीव असतो, मात्र पिकल्यानंतर तो बिलबिलीत न होता अंगभूत भरीवपणासह फक्त थोडासा मऊ होतो. अशा चिकूला ग्राहकांची सर्वाधिक मागणी असते. चिकूची चव ही त्यात असणाऱ्या सोल्युबल सॉलिडच्या प्रमाणावर अवलंबून असते. उत्तम प्रतीच्या चिकूमध्ये हे प्रमाण साधारण 13 ते 26% असतं, तर आम्लतेचं प्रमाण अत्यंत कमी म्हणजे 0.2 ते 0.3% एवढंच असतं. काढणीपूर्वीची काळजी. चिकूची लागवड केल्यापासून त्याची योग्य काळजी घेतली तर काढणीसाठी तयार होणारे चिकू हे दर्जेदार आणि आरोग्यपूर्ण असतात. चिकू पिकाचं आयुष्य वाढवण्यासाठी कॅल्शियमयुक्त खतांचा उपयोग केला जातो. काढणीची योग्य वेळ. चिकू काढणीसाठी तयार झालाय की नाही हे पाहण्याच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. एका पद्धतीनुसार झाडावरून पहिला चिकू पिकून खाली पडला
की चिकूच्या काढणीची योग्य वेळ झाली असं मानलं जातं. काही भागात चिकूच्या तपकिरी सालीचा वरचा भाग नखानं खरवडून आतला रंग पाहायला जातो. मूळचा हिरवा असणारा हा रंग जर फिक्कट हिरवा आणि पिवळसर दिसू लागला तर फळ काढणीला आलंय असं समजलं जातं. काही ठिकाणी चिकूच्या सालीचा फिकट तपकिरी रंग जेव्हा गडद तपकिरी होऊ लागतो तेव्हा काढणीची तयारी सुरू केली जाते. काही भागात चिकू कापून त्याचा गर पाहिला जातो. गराचा पिवळा रंग जर फिकट गुलाबी किंवा फिकट नारिंगी दिसू लागला तर फळ काढणी योग्य झालं असं मानलं जातं. तर काही भागात चिकूच्या पक्वतेचा अंदाज येण्यासाठी फळ धारणेपासूनचे दिवस मोजले जातात. चिकूच्या झाडाला फुलं लागल्यापासून साधारण 400 दिवसांनी फळं झाडावरून उतरवली जातात. खरवडल्यानंतर त्यातून चीक बाहेर न येणं हे फळ पिकू लागल्याचं आणखी एक लक्षण मानलं जातं. थोडक्यात काय तर यातील कुठल्याही एका निकषावर अवलंबून न राहता 2 ते 3 निकष लावून चिकूच्या काढणीचा निर्णय घेणं हे जास्त योग्य मानलं जातं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फलोत्पादन क्षेत्र आणि त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली आहे. उत्पादित केलेल्या मालाच्या मूल्य साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान होते. साठवण तसेच शीत साखळी सुविधांचा अभाव यामुळे हे नुकसान होत आहे. हा विचार करून आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प अर्थात मॅग्नेट प्रकल्प हा राबवला जात आहे. यामध्ये फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या आणि मूल्य साखळी गुंतवणूकदार शेतमालाचे काढणी पश्चात नुकसान कसे कमी करता येईल यावर भर देण्यात आलेला आहे. फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या आणि व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स म्हणजेच मूल्य साखळी गुंतवणूकदार यांना मॅचिंग ग्रँट म्हणजे अनुदान स्वरूपात 60% अनुदान स्वरूपामध्ये अर्थसहाय्य देण्यात येते. या व्हॅल्यू चेन ऑपरेटर्स आणि फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या यांना खेळते भांडवल टर्म लोन म्हणजेच की मुदत कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या ज्या 45 सुविधा आहेत त्यापैकी 16 सुविधा याचं अपग्रेडेशन करण्यात येत असून बारामती, बीड आणि पाचोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर ती नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. त्याच्यामध्ये सोलर ड्रायर आहे, सौर ऊर्जेवरती आधारणारं कोल्ड स्टोरेज आहे, माती परीक्षण किट आहेत, ड्रोन आहे. हे देखील 60% अनुदानावरती उपलब्ध करून देण्यात येत आहे. काढणीची योग्य पद्धत. चिकूच्या झाडाची वाढ साधारणपणे 100 ते 130 फुटांपर्यंत होते. एका मोठ्या काठीला लावलेली जाळीची पिशवी आणि त्याच्यावर फळ कापणीसाठी लावलेली धारधार सुरी अशा पारंपरिक पद्धतीनं चिकूची कापणी केली जाते. फळाला इजा होऊ नये यासाठी झाडावरून उतरवताना चिकू देठासह कापावे. झाडावरून उतरवल्यानंतर कात्रीनं देठ फळालगत अलगद कापून चिकाचा निचरा होण्यासाठी चिकू काही काळ पाण्यात ठेवावेत. पोस्ट हार्वेस्टिंग ट्रीटमेंट मध्ये आपण चिकू तोडतो त्याला वॉशिंगच्या अगोदर एक प्री कुलिंग हा प्रकार असतो. म्हणजे आधीसुद्धा तो ट्रेडिशनली फॉलो केला जायचा. पाण्याच्या टाकीमध्ये वगैरे आपण चिकू बुडवून ठेवतो आणि त्यानंतर ती वॉशिंग करतो. त्यामुळे चिकूची जी आउटर स्किन आहे ती रप्चर होत नाही किंवा डॅमेज होत नाही आणि चिकू मार्केटमध्ये पोचेपर्यंत प्रेझेंटेबल राहू शकतो. त्यामुळे आणि त्याला प्री कुलिंग मिळाल्यामुळे तो थोडासा काही काळ जास्त टिकू शकतो. त्याची शेल्फ लाईफ वाढू शकते. चिकूचे तापमान व्यवस्थापन. झाडावरून उतरवल्यानंतर नैसर्गिक वातावरणात चिकू केवळ 2 ते 3 दिवसच टिकतात. त्यानंतर चिकू खराब व्हायला सुरुवात होते. तापमान जास्त असेल तर 3ऱ्या दिवसानंतर चिकू सडायला सुरुवात होते. चिकूचं आयुष्य वाढण्यासाठी गरज असते ती शास्त्रोक्त कूलिंग प्रक्रियेची आणि साठवण करण्याच्या योग्य पद्धतीची. 12 ते 14 अंश सेल्सिअस तापमानात आणि 90 ते 95% सापेक्ष आर्द्रतेत चिकूची साठवण केली तर त्यांचं आयुष्य वाढून ते कमीत कमी 15 दिवसांपासून जास्तीत जास्त 1 महिन्यांपर्यंत टिकू शकतात. मात्र तापमान 10 अंशाच्या खाली गेलं तर त्याचा चिकूवर विपरीत परिणाम दिसायला सुरुवात होते. तापमान 5 अंशाच्या खाली गेलं तर चिकू पूर्ण पिकत नाहीत आणि त्यांच्या चवीवरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे साठवण, पॅकेजिंग
आणि वाहतूक या सर्व टप्प्यांवर चिकूला 10 ते 12 अंश तापमानात ठेवणं हे गरजेचं आहे. तरच त्याचा टवटवीतपणा आणि गोडवा दीर्घ काळ टिकून राहतो. तुमचा जो माल असतो त्याला तुम्ही जर नीट प्रकारे प्री-कूलिंग केलं, म्हणजे ऑफकोर्स प्रत्येक प्रॉडक्टला वेगळ्या वेगळ्या टेम्परेचर असतो, त्याचा स्पेसिफिक पॉईंट वेगळा असतो, पण त्यासाठी जर तुम्ही त्याला नीट प्रकारे प्री-कूलिंग केलं तर तुम्हाला त्या मालाची आयुष्य किंवा त्या मालाचं इफेक्टिव्ह लाईफ जेव्हा तुम्ही त्याला विकू शकता ते तुम्हाला वाढवून मिळू शकतं. 3-4 दिवस फार तर फार लाईफ मिळू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही. पण तुम्ही तेच जर प्री-कूलिंग करून थोडे दिवस ठेवलं तर तुम्हाला 7 ते 10 दिवसपर्यंत लाईफ मिळू शकतं. ही गोष्ट तुम्हाला महत्वाची अशी आहे कारण त्यामध्ये तुम्हाला दूरच्या मार्केटला पोचता येतं. म्हणजे आज तुम्हाला जर 2 दिवसाच्या जवळपास जाता येत असेल तर तुम्हाला 4 दिवस ट्रान्सपोर्ट करूनही आज त्याच्या पुढे जाता येईल, लांब जाता येईल, तुम्हाला त्याची कॉस्ट, तुम्हाला त्याचे पैसे जास्त मिळतील. सो प्री-कूलिंग करणं हे अतिशय महत्वाचं आहे. प्रॉडक्टला प्री-कूलिंग, प्रॉपर प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि प्री-कूलिंग, आणि मग त्यानंतर कोल्ड स्टोरेज आणि मग कोल्डमध्येच प्रेफरेबली त्याला डिस्पॅच करणं, हा सगळा प्रोसेस जर तुम्ही नीट केला तर तुम्हाला डेफिनेटली जास्ती चांगला आउटपुट मिळेल, तुमच्याच प्रॉडक्टला रेट चांगला मिळेल आणि मार्केट्स जास्ती चांगले मिळतील. चिकूच्या दीर्घायुष्यासाठी कोरफडीचाही वापर करावा. 130 मिलीलिटर पाणी आणि 266 मिलीलिटर कोरफड जेल यांच्या मिश्रणात 7 मिनिटे चिकू बुडवून ठेवल्यास ते दीर्घ काळ टिकायला मदत होते. त्यानंतर साधारण 50 अंश तापमान असणाऱ्या पाण्यात चिकू 5 मिनिटं ठेवून बाहेर काढल्यामुळे चिकूच्या गराचा दर्जा सुधारतो आणि फळ पिकण्याचा वेगही कमी होतो. चिकू दीर्घ काळ टिकण्यासाठी इररेडिएशन म्हणजेच विकिरण प्रक्रियेचाही उपयोग केला जातो. मात्र जास्तीत जास्त 200 ग्रे तीव्रतेचा यासाठी वापर करावा. त्यापेक्षा अधिक तीव्रतेनं विकिरण प्रक्रिया केली गेली तर मात्र चिकूच्या चवीवर आणि दर्जावर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. चिकू एकसारखे पिकण्यासाठी त्यांच्यावर एथिलीनची प्रक्रिया केली जाते. 20 ते 25 अंश तापमानात 50 ते 200 ppm एथिलीनच्या संपर्कात चिकू 48 तास ठेवण्यात येतात. तर त्यानंतर एथिलीन शोषून घेणारे सॅचेट चिकूच्या संपर्कात ठेवून फळ पिकण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी केला जातो. या दोन्हींमधून फळ एकसारखं पिकतं, मात्र पिकण्याचा वेग कमी करणं या दोन्ही गोष्टी साध्य होतात. थोडक्यात अत्यंत नाजूक फळ असल्यामुळे एखाद्या बाळासारखीच चिकूची काळजी घ्यावी लागते. कोल्ड स्टोरेजवरती ओव्हरहेड एक्सपेन्सेस भरपूर आहेत. डेफिनेटली कोल्ड स्टोरेजचा फायदाच आहे की एखादी वस्तू आपल्याला सीझनमध्ये मिळते आणि ऑफ सीझनला ती नसते, त्यावेळेला ती कोल्ड स्टोरेजमधनं आपल्याला अवेलेबल होते, त्यावेळेला फायदा असतो. आता आम्ही सुरुवात केलेली आहे. असं थोडं आम्ही कोल्ड स्टोरेजला वापरते आणि नक्की त्याचा फायदा आहे. जसं आम्हाला हे प्रतिसाद मिळेल त्या हिशोबाने मग आम्ही वाढवत जायला. काढणी नंतरचे कीड आणि रोग. चिकू हे नाजूक फळ असल्यामुळे विविध प्रकारच्या बुरशी आणि किडीपासून त्याचा बचाव करणं महत्वाचं असतं. काढणीनंतर चिकूला विविध प्रकारची कीड आणि रोग लागण्याची शक्यता असते. चिकू हे सुदैवाने खूप काटक असं फळझाड आहे आणि एक रोगाचं म्हटलं तर त्याला एक बुरशीजन्य रोग येऊन आणि ते फळ काळं पडून आणि खाली पडतं, गळ होते त्याची. तर हा एक मेजर त्यातला रोगाच्या दृष्टीने आहे. कीड आणि रोगांपासून संरक्षण. चिकूचं काढणीनंतरचं आयुष्य वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक असतो तो कॅल्शियम. चिकू झाडावरून उतरवल्यानंतर लगेच त्यांना 1% तीव्रतेच्या कॅल्शियम हायड्रॉक्साईडमध्ये 5 मिनिटं ठेवावं. त्यामुळे चिकूवर चिकाचे डाग पडत नाहीत आणि फळाचं सौंदर्य अबाधित राहतं. त्यानंतर चिकूला 0.5 ते 1% तीव्रता असणाऱ्या कॅल्शियम क्लोराईडमध्ये ठेवण्यात येतं. त्यामुळे फळाची चयापचय क्रिया सुधारते. फळाचं वजन घटण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी होतो आणि साधारण 10 ते 12 दिवसांपर्यंत चिकू ताजे आणि टवटवीत राहतात. तर सर्व प्रकारच्या किडी आणि रोगापासून
चिकूचं संरक्षण करण्यासाठी थाईम इसेन्शियल तेलाचा वापर करणं हे फायद्याचं ठरतं. कमी तीव्रतेचं थाईम इसेन्शियल ऑइल म्हणजे ओव्यापासून तयार केलेलं तेल आणि कॅल्शियम क्लोराईड यांच्या मिश्रणात चिकू ठेवले तर साधारण 2 आठवड्यांपर्यंत त्यांना रोगांपासून संरक्षण मिळतं. मात्र हे तेल कमी प्रमाणात आणि सौम्य स्वरूपात वापरणंच गरजेचं आहे. उग्र तेल वापरलं तर ओव्याचा वास फळाला लागण्याची शक्यता असते. अशी करा वर्गवारी. एका बागेतलेच काय, एका झाडावरचे चिकू देखील वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगांचे असतात. त्यामुळे रंग आणि आकाराने एकसारखे दिसणारे चिकू एकत्र करणं गरजेचं असतं. मोठ्या चिकूंसोबत छोटे चिकू खोक्यात भरले तर सरसकट सगळ्या चिकूंना छोट्या चिकूंचाच भाव मिळण्याची शक्यता असते. यासाठी मोठ्या आकाराचे, मध्यम आकाराचे आणि छोट्या आकाराचे अशी चिकूंची वर्गवारी करणं आर्थिक फायद्याचं ठरतं. अभी सपोटा में क्योंकि डिफरेंट साइज के होते हैं और शेप डिफरेंट होता है इसका, मतलब एक ओवल शेप में भी आता है, राउंड शेप में भी आता है. उसके हिसाब से हमको पैकेजिंग में अगर हम ध्यान देते हैं और पैकेजिंग हम प्रॉपर करते हैं, जैसे 2 किलो के या 4 किलो के या 5 किलो के बॉक्सेस बनाते हैं, उनमें अगर सपोटा को हम लोग डिस्ट्रीब्यूशन करते हैं इंटायर कंट्री, तो और उसमें प्रॉपर इथिलीन इनहिबिटर और इथिलीन एब्जॉर्बेंट यूज करते हैं तो हम सपोटा की सेफ लाइफ भी बढ़ा सकते हैं और सपोटा को हम लॉन्ग डिस्टेंस तक में ले जा सकते हैं. पॅकेजिंग करताना घ्यायची काळजी. साठवणुकीच्या ठिकाणापासून बाजारपेठेपर्यंतचा प्रवास हा सर्वात महत्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा असतो. या प्रवासात मुख्यत्वे 3 गोष्टींची काळजी घेणं हे गरजेचं असतं. फळाला कुठलीही इजा होऊ न देणं, तापमान कायम राखून उष्णतेपासून चिकूचा बचाव करणं आणि ग्राहकाला आकर्षित करेल अशा पद्धतीनं त्याचं पॅकेजिंग करणं. चिकूच्या पॅकेजिंगसाठी छिद्र असलेल्या खोक्यांचाच वापर करावा. त्यामुळे चिकूतील पाण्याचं प्रमाण कमी होत नाही आणि फळांना सतत ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो. प्रवास मोठा असेल किंवा चिकू परदेशात निर्यात करायचे असतील तर कमी घनता असणाऱ्या पॉलिथिन पिशव्यांचा वापर केला जातो. प्रोसेसिंगचे अनेक पर्याय. फळांवरचे प्रक्रिया उद्योग आणि प्रक्रिया केलेल्या डबाबंद उत्पादनांना मिळणारा प्रतिसाद गेल्या काही वर्षात चांगलाच वाढलाय. फळ प्रक्रिया उद्योगात चिकूचा अनेक कारणांसाठी उपयोग केला जातो. मिक्स फ्रूट जॅम, आईस्क्रीम, पॅकबंद चिकूची पेस्ट अशा अनेक उद्योगांना कच्चा माल म्हणून चिकूची गरज असते. शेतकऱ्यांनी स्वतःच चिकूवर प्रक्रिया केली किंवा जवळच्या प्रक्रिया केंद्राला चिकूचा पुरवठा केला तर चिकू दीर्घकाळ टिकण्यासाठी करावी लागणारी खटपट सुद्धा आपोआपच कमी होते. योग्य मार्गदर्शनाचं महत्त्व. चिकूच्या काढणीनंतरची शास्त्रोक्त प्रक्रिया समजून घेतली तर चिकूच्या उत्पादनातून भरघोस फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. आणि याचसाठी MSAMB कडून मार्गदर्शन केलं जातं. फलोत्पादन क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच सहकारी संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि या कंपन्या आणि सहकारी संस्थांमार्फत सभासद शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी या शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यशील आहेत. पण याबरोबरच सदरील उत्पादनाचे काढणी पश्चात मूल्यवर्धन साखळीमध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती करतो की आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्थांमार्फत मॅग्नेट प्रकल्पात जास्तीत जास्त सहभागी होऊन प्रगती साधावी, जेणेकरून आपल्या सोबतच आपल्या राज्याची आणि पर्यायाने आपल्या देशाची प्रगती होईल. धन्यवाद. चिकू खाल्ल्यावर तोंड तर गोड होतच, शिवाय पोट भरल्याचं समाधानही मिळतं. चिकूच्या काढणीनंतरची शास्त्रोक्त प्रक्रिया समजून घेऊन त्यांचं पालन केलं तर शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनातही असाच गोडवा आणि समाधान येईल. ग्राहकाच्या पिशवीत नेहमीच वरचं स्थान मिळवणारा चिकू फायदेशीर पिकांच्या यादीतही सर्वात वरचं स्थान पटकावेल.